नमस्कार, मी प्रदीप वाघमारे. आपल्याला कळू इच्छितो की नवी मुंबई महानगरपालिका वाशी विभाग कार्याच्या वतीने या वाशी विभागामध्ये दररोज गोरगरीब फेरीवाल्यावरती दररोज कारवाई केली जाते. त्यांना हटवलं जातं, त्यांना उचललं जातं, त्यांचा माल फेकून दिला जातो. परंतु याच वाशी विभागामध्ये जे धनदांडगे व्यापारी आहेत ते वर्षानुवर्ष मार्जिनल स्पेसचा अनधिकृतपणे वापर करत आहेत. परंतु त्या धनदांडग्या व्यापाऱ्यावरती मात्र कधीच कारवाई केली जात नाही. सेक्टर 9 असेल, सेक्टर 10 असेल, सेक्टर 15 असेल, सेक्टर 17 असेल, या सेक्टरमधील सर्व धनदांडगी व्यापारी वर्षानुवर्षापासून आपल्या शॉपच्या समोरील मार्जिनल स्पेसचा अनधिकृतपणे सर्रास वापर करत आहेत. परंतु वाशी विभाग कार्यालयातील विभाग अधिकारी असतील, अतिक्रमण अधिकारी असतील, हे ह्या व्यापाऱ्यांकडे पद्धतशीरपणे डोळेझाक करत असतात. मी 19 डिसेंबर 2025 पासून वाशीतील हा मार्जिनल स्पेस मोकळा करून घेण्यात यावा. ज्याप्रमाणे आपण गोरगरीब फेरीवाल्यावरती कारवाई करतो त्याचप्रमाणे मार्जिनल स्पेसचा अनधिकृतपणे वापर करणाऱ्या या धनदांडग्या व्यापाऱ्यावर पण कारवाई करावी आणि समान न्याय करावा, अशी मी 2025 पासून मागणी करत आहे. परंतु वारंवार पत्रव्यवहार करूनही नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील, नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर मॅडम असतील, उपमहापौर असतील आणि प्रशासन असेल, हे माझ्या पत्रांची दखल घेत नाहीत. म्हणून याच विषयासाठी मी मागील 12 फेब्रुवारी 2026 रोजी वाशीच्या विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं होतं. त्यावेळेस माझं उपोषण सोडवण्यासाठी तत्कालीन सहाय्यक आयुक्त श्री अरुण पाटील साहेब यांनी मला लेखी पत्र दिलं होतं की आपण उपोषण स्थगित करा, आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही पुढील 8 दिवसामध्ये सोडवू, अशा पद्धतीचं मला लेखी उत्तर दिलं होतं आणि माझं उपोषण मला स्थगित करायला त्यांनी भाग पाडलं होतं किंवा विनंती केली होती. परंतु त्यानंतरही मी वारंवार पत्रव्यवहार करूनही नवी मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर यांनी माझ्या प्रश्नावरती कुठलीही दखल दिलेली नाही, घेतलेली नाही आणि माझ्या पत्रांनाही उत्तर दिलेलं नाही. वारंवार त्यांना विनंती अर्ज करूनही मला कळत नाही की या व्यापाऱ्यावरती ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं कुठलं प्रेम आहे, जेणेकरून गोरगरीब फेरीवाल्यावरती अत्याचार करतात, त्यांचा माल फेकून दिला जातो, त्यांना बसू दिलं जात नाही. पण जे व्यापारी आहेत त्यांच्यावर मात्र कारवाई केली जात नाही. हा दुजाभाव का असावा? म्हणून वारंवार पत्र व्यवहार करूनही यांनी माझ्या पत्रांची दखल घेतलेली नाही आणि ज्या अर्थी त्यांनी माझं उपोषण सोडवण्यासाठी मला लेखी पत्र दिलेलं आहे की आम्ही पुढील 8 दिवसामध्ये मार्जिनल स्पेसच्या सर्व त्या मोकळे करून घेण्यासंदर्भात व्यापाऱ्यांना नोटिसा काढतो आणि ते मार्जिनल स्पेस आम्ही मोकळे करून घेतो, पण अद्यापही त्यांनी त्याच्यावरती कारवाई केलेली नाही. आजही ते व्यापारी मार्जिनल स्पेसचा सर्रास अनधिकृतपणे गैरवापर करत आहेत. मला तर आता अशी शंका येत आहे की ह्या व्यापाऱ्यांबरोबर या अधिकाऱ्यांचं काहीतरी आर्थिक हितसंबंध असावेत, म्हणून या व्यापाऱ्यांवरती दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मी प्रशासनाला, महापौर, उपमहापौर, आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त साहेब यांना पत्राद्वारे कळवलं आहे. जर 31 ऑगस्ट पर्यंत जर यांनी मार्जिनल स्पेस मोकळे करून घेतले नाहीत तर मी वाशी कार्यालयाच्या समोर नवी मुंबई महानगरपालिकेचे जे वाशी विभाग कार्यालय आहे सेक्टर 16ला
त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे. आणि ह्या आमरण उपोषणाच्या दरम्यान माझ्या जर जीवितास काही बरं वाईट झालं तर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, सन्माननीय महापौर मॅडम आणि सर्वच प्रशासकीय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, अतिक्रमणचे उपायुक्त ही सगळी मंडळी त्या घटनेला जबाबदार असतील. मी हाय बीपी आणि हाय शुगरचा रुग्ण आहे, म्हणून उपोषणादरम्यान जर माझ्या जीवितास काही धोका झाला, या सर्व माझ्या जीविताची सर्व जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाची असेल असं मी जाहीर करतो. आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मी वाशी विभाग कार्यालया समोर उपोषणाला बसणार आहे. आणि जोपर्यंत मार्जिनल पेस मोकळे करून घेतले जाणार नाहीत तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण सोडणार नाही असा मी इशारा देत आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय भीम.